In last period, you have studied about the covalent bond and ionic bond. Covalent bond explanation करत असताना how the carbon atoms attain the sharing of the electrons. तो रूट का एक्सेप्ट आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी कार्बन ॲटम हा शेअरिंगचा पर्याय का ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरून आपण येस्टरडे यू हॅव स्टडी अबाउट दी कोव्हॅलंट बॉन्डचे डेफिनेशन अभ्यासलेली आहे. आपण केमिकल बॉन्डची डेफिनेशन अभ्यासली, आयनिक बॉन्डची डेफिनेशन अभ्यासलेली आहे आणि कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन अभ्यासलेली. परत आपण एकदा रिपीट करूया कोव्हॅलंट बॉन्डची. अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. पण मी आता ॲटम्स नंतर एक त्याच्यामध्ये आणखी दोन शब्द टाकतो. टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट ऑर द डिफरंट एलिमेंट अँड दॅट बॉन्ड इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे डेफिनेशन आपलं अशी लिहिता येईल. A chemical bond is formed by sharing of two valence electron sharing of the two valence electron of the बिटवीन द टू ॲटम्स. याच्यामध्ये काय लिहावं लागेल पुढे? बिटवीन द टू ॲटम्स. मी याच्यामध्ये ॲड करतो. केमिकल बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट ऑर डिफरंट एलिमेंट अँड इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच वेळेस आपल्याला काय म्हणता येईल? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणता येईल. कारण मॉलिक्यूल ऑफ द हायड्रोजन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन इज H2, ऑक्सिजन इज O2, क्लोरीन इज Cl2, नायट्रोजन इज N2. हे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द काय आहेत? एलिमेंट आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत त्याच्यामध्ये. पण हे सगळे एलिमेंट घेत असताना त्यामध्ये टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट आलेले आहेत. पण जर आपण H2O घेतला तर याच्यामध्ये टू ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट आले. किंवा याच्यामध्ये अमोनिया घेतला NH3 तरी टू ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट आले. किंवा वॉटर घेतला H2O किंवा मिथेन घेतला कार्बन अँड हायड्रोजन, टू ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट. म्हणून आपल्याला डेफिनेशनमध्ये पूर्ण करायची असेल तर त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल सेम एलिमेंट ऑर द डिफरंट एलिमेंट. अँड दी कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑलवेज ड्रॉन विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. कोव्हॅलंट बॉन्ड जे काय दर्शवला जातो ना तो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने दर्शवला जातो. कोव्हॅलंट बॉन्ड इज ड्रॉन विथ द हेल्प ऑफ किंवा कोव्हॅलंट बॉन्ड इज ड्रॉन. कोव्हॅलंट बॉन्ड जर काढायचं असेल, कोव्हॅलंट बॉन्ड इज ड्रॉन ऑर रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने कोव्हॅलंट बॉन्ड दर्शवला जातो. मग नेमकं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नवे कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला लाईन स्ट्रक्चरने किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याने सुद्धा दर्शवता येतो. मग नेमकं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे किंवा लाईन स्ट्रक्चर काय आहे कोव्हॅलंट बॉन्डचं हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. तर फर्स्ट वी कन्सिडर द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. A covalent bond is represented by the electron dot structure. मग या मेथडमध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये असतं तरी नेमकं काय की इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना द सर्कल इज ड्रॉन अराउंड द, इथं सर्कल इज ड्रॉन अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल ऑफ द एनी एलिमेंट. समजा मी हे सर्कल काढलेलं आहे आणि हा ॲटॉमिक सिम्बॉल आहे. हा ॲटॉमिक सिम्बॉल कोणत्या तरी एखाद्या एलिमेंटचा आहे. समजा मी हायड्रोजनचा हा ॲटॉमिक सिम्बॉल घेतला आहे तर त्या ॲटॉमिक सिम्बॉलच्या भोवताली काय काढावं लागतं? सर्कल ड्रॉन करावं लागतं. म्हणजे इन धिस मेथड दी सर्कल इज ड्रॉन अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल ऑफ द गिव्हन एलिमेंट आणि देन दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑर फर्स्ट सेलमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले इलेक्ट्रॉन, दीज इलेक्ट्रॉन्स आर रिप्रेझेंट इनसाइड द सर्कल इन द फॉर्म ऑफ द डॉट ऑर क्रॉस. त्यामध्ये असणारे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, समजा मी हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर मी इथं काढलं
की त्याचा ॲटॉमिक सिम्बॉल काढलेला आहे आणि त्या ॲटॉमिक सिम्बॉलच्या भोवताली एक सर्कल ड्रॉन करायचं आणि त्या सर्कलमध्ये काय करायचं, फ्री इलेक्ट्रॉन, त्या सर्कलमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते डॉटने किंवा क्रॉस या सिम्बॉलने दाखवायचे. तर आपण याच्यामध्ये काय करूया, एका डॉटने दाखवूया. हे असे डॉटने दाखवले किंवा याच्याऐवजी आपण क्रॉसही लिहू शकतो. इथं सिम्बॉल ऑफ द हायड्रोजन इज मी एच लिहिलेला असेल. इथं हा सिम्बॉल ऑफ द हायड्रोजन इज एच आणि या सिम्बॉलच्या भोवताली काय करायचं, एक सर्कल ड्रॉन करायचं आणि त्या सर्कलमध्ये जो काही इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवायचा. म्हणजे आपल्याला पण कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करायचा आहे की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये डेफिनेशन काय सांगितली, अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स. मग आपण तर इथं एकच ॲटम घेतलेला आहे, मग आपण दुसराही ॲटम एक घ्यायचा हायड्रोजनचा आणि त्या हायड्रोजनचा अगोदर हायड्रोजनचा ॲटम घेताना काय घेतलेला आहे आपण याच्यामध्ये, ॲटॉमिक सिम्बॉल, अँड देन वी रिप्रेझेंट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द फॉर्म ऑफ द डॉट इनसाइड द सर्कल. आणि मग ज्यावेळेस यापासून जेव्हा याच्यापासून काय तयार होईल की कोव्हॅलंट बॉन्ड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने कसा दाखवायचा, तर ॲट दिस टाईम दीज टू सर्कल्स जे काय आहेत, दीज टू सम पार्ट ऑफ द व्हॅलन्स सेल्स आर ओव्हरलॅपिंग टू इच अदर. मग इथं याचं आहे मी हायड्रोजन लिहिलेलं आहे, इथं हायड्रोजनचं पहिलं ॲटॉमिक सिम्बॉल लिहिलेला आहे, हा ॲटॉमिक सिम्बॉल लिहिला आहे आणि या दोन्हीमध्ये जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ओव्हरलॅपिंग पार्ट ऑफ द सर्कल्स जे आहेत त्या ओव्हरलॅपिंग पार्ट ऑफ द सर्कलमध्ये हे दोन्हीही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डॉटच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करावे लागतात. तेव्हा हे जे काही स्ट्रक्चर येईल तेव्हा या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, ओव्हरलॅपिंग पार्ट हा आहे आणि या ओव्हरलॅपिंग पार्टमध्ये आलेला जो काही दोन इलेक्ट्रॉन आहेत ना, कारण ईच अँड एव्हरी ॲटम ट्राय टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1, याही हायड्रोजनचं ॲटॉमिक नंबर आहे 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1. अँड टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट ईच अँड एव्हरी हायड्रोजन ॲटम हॅव ए 1 इलेक्ट्रॉन इज नेसेसरी. आणि म्हणून इलेक्ट्रॉन नेसेसरी असल्यामुळे काय होतील, ते दोन्हीही एकमेकाला काय करतील, इलेक्ट्रॉन शेअर करतील बिटवीन द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि मग ही व्हॅलन्स एकमेकाला काय करतील, शेअर करतील. हे रिप्रेझेंट जे काय केलेले आहेत आपण दोन इलेक्ट्रॉन, ही व्हेअर दीज सर्कल्स आर इंटरसेक्ट टू इच अदर, दीज सर्कल्स आर ओव्हरलॅपिंग टू इच अदर इन द रिजन ऑफ द ओव्हरलॅपिंग दीज टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड. म्हणजे याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द टू ॲटम्स. या कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द टू ॲटम्स इज रिप्रेझेंटेड बाय द सर्कल अराउंड द सिम्बॉल ऑफ द ईच ॲटम क्रॉसिंग ईच अदर. ज्यामध्ये ते एरियामध्ये क्रॉस करतात ना त्या क्रॉसमध्येच दीज टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द डॉट ऑर द क्रॉस. डॉट किंवा क्रॉसने दाखवले जातात. अँड दिस वन पेअर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट्स द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड नेमकं कुठं तयार होतात, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द ओव्हरलॅपिंग पार्ट ऑफ दीज टू सर्कल्स. जिथं ह्या आउटरमोस्ट सेल ओव्हरलॅप झालेल्या आहेत ना त्या ओव्हरलॅपिंग पार्टमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला असतो. म्हणजे इथं दोन पहिल्या हायड्रोजन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या हायड्रोजन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर पहिल्या हायड्रोजन ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन होतील आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा 2 होतील, पण बोथ ऑफ देम आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि मग वन पेअर ऑफ द शेअरिंग इलेक्ट्रॉन इज फॉर्म. इथं वन पेअर ऑफ द शेअरिंग इलेक्ट्रॉन इज फॉर्म अँड दिस वन पेअर ऑफ द शेअरिंग इलेक्ट्रॉन इज नथिंग बट द यालाच काय म्हणणार आपण, कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड जो काय फॉर्म झालेला आहे ना तो पेअर ऑफ द शेअरिंग इलेक्ट्रॉन, पेअर ऑफ द शेअरिंग इलेक्ट्रॉनने कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. म्हणजे हे झालं आपलं कोणतं स्ट्रक्चर म्हणता येईल याला, तर याला म्हणायचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे इनसाइड द सर्कल दाखवायचे दोन्हीमध्ये. हायड्रोजनचे 2 ॲटम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की त्यावेळेस ही दोन्हीही ॲटम एकमेकाला एका इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतील. आणि म्हणून मग हे शेअरिंग झालेले इलेक्ट्रॉन कुठं लिहायचे, ओव्हरलॅपिंग रिजन बिटवीन दीज टू सर्कल्स विच इज प्लेस्ड अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल, तिथं लिहायचे.
आणि मग यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड. वन पेअर रिप्रेझेंट द वन कोव्हॅलंट बॉन्ड. एक पेअरनी जर एक पेअर इलेक्ट्रॉनची असेल तर त्याला काय म्हणणार आपण, वन कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणणार बिटवीन द टू ॲटम्स. त्या दोन्ही ॲटममध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला असं आपण म्हणता येईल त्याच्यामध्ये. ऑल्सो यू कॅन रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाऊट द सर्कल. सर्कल न दाखवताही आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवता येतं. मग कसं दाखवता येतं, मग समजा मी या ठिकाणी घेतलेला हायड्रोजनचा ॲटम एक घेतलेला आहे, दुसरा हायड्रोजनचा ॲटम घेतलेला आहे आणि या दोन्हीच्या मध्ये आपण काय करू शकतो, हा पहिल्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि दोन्हीची काय झाली शेअरिंग बिटवीन द इलेक्ट्रॉन्स ऑफ दीज टू ॲटम्स. That is one pair of the sharing electron is formed and that one pair of the sharing electron is known as the covalent bond. म्हणजे हायड्रोजनचं याच्यापासून काय तयार झाला, एक हायड्रोजन आणि एक हायड्रोजनचे ॲटम आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक एकच इलेक्ट्रॉन आहे, पण त्यांनी काय केली, शेअरिंग करून एक पेअर तयार केली म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. याला सुद्धा काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाऊट शोईंग द सर्कल्स. म्हणजे सर्कल न दाखवताही आपल्याला काय करता येतील, दोन हायड्रोजन ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड दाखवता येईल विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर झालं. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तर हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर करताना काय आपल्याला दोन्ही प्रकारे दाखवता येतं. एक तर दी सर्कल इज ड्रॉन अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉलने दाखवता येतं किंवा विदाऊट दी सर्कलही दाखवता येतं. हे जे डॉट रिप्रेझेंट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, पेअर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे डॉट इलेक्ट्रॉन दर्शवतात. आपण एक एक एक्झाम्पल घेणार आहेत की कसं त्याच्यामध्ये कसा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो हे आपल्याला दाखवता येईल त्याच्यामध्ये. मग हे हायड्रोजनच्या बाबतीत झालं. मी परत एक्सप्लेन करणार आहे. हायड्रोजनचं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर झालं, पण हेच दिस covalent bond is also represented with the help of the small line joining the two atoms of the element. आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड जो काय आहे ना, तो कोव्हॅलंट बॉन्ड जॉइनिंग द स्मॉल लाईन बिटवीन द टू ॲटम्स. कोणत्याही दोन ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जर आपल्याला दाखवायचा असेल तर स्मॉल लाईनने सुद्धा रिप्रेझेंट करता येतो बिटवीन द टू ॲटम्समध्ये. म्हणजे हे आपल्याला हे दुसरं जे स्ट्रक्चर आहे या दुसऱ्या स्ट्रक्चरला म्हणायचं लाईन स्ट्रक्चर असं म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रॉन लाईन स्ट्रक्चर म्हटलं तरी चालतं आहे. हे लाईन रिप्रेझेंट काय करते की या दोन हायड्रोजनच्या ॲटममध्ये असणारे जे काय शेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत त्या शेअर्ड इलेक्ट्रॉनच्या एका पेअरच्या ऐवजी आपण एक स्मॉल लाईन ड्रॉ करतो, तेव्हा याला म्हणायचं लाईन स्ट्रक्चर असं म्हणायचं. याला म्हणायचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणायचं. इलेक्ट्रॉन ऑल्सो यू कॅन रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाऊट शोईंग द सर्कल्स अराउंड द कोणाच्या भोवताली, अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल. मग ते ॲटॉमिक सिम्बॉल डायरेक्ट लिहायचे आणि त्यांच्यामध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉनचे पेअर लिहायच्या. मग याला सुद्धा आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. पण हेच इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जर आपण स्मॉल लाईन जॉइनिंग द किंवा स्मॉल लाईन इज ड्रॉन बिटवीन द ॲटॉमिक सिम्बॉल ऑफ दी टू ॲटम्स, ॲटॉमिक सिम्बॉल ऑफ दीज टू ॲटम्समध्ये जर दाखवलं तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन लाईन स्ट्रक्चर असं म्हणायचं. आणि इलेक्ट्रॉन लाईन स्ट्रक्चर इज ऑल्सो नोन ॲज दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड. म्हणजे याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो काय आहे एच कोव्हॅलंट बॉन्ड एच किंवा एच स्मॉल लाईन एच, हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन. किंवा यालाच आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युलाला दुसरा शब्द काय दिलेला आहे, लाईन स्ट्रक्चर असं दिलेलं आहे. कारण या दोन सिम्बॉलला, दोन डिफरंट ॲटमच्या सिम्बॉलला जोडणारी जी लाईन आहे त्यामुळे याला नाव दिलेलं आहे लाईन स्ट्रक्चर नाव दिलेलं आहे. किंवा लाईन स्ट्रक्चर इज ऑल्सो नोन ॲज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला, हेही आपल्याला याच्यामध्ये म्हणता येईल.